मुंबईत मनसेशिवाय मवियाला बहुमत मिळणं कठीण असल्याचं मत काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। मुंबईतील 22 प्रभागात मनसेची ताकद लक्षणीय असून 2017 मध्ये 7 जागा जिंकत पक्षाने आपली ताकद दाखवली होती। त्यामुळे मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। मुंबईतील 22 प्रभागातील मतदानाच्या आकडेवारीत मनसेचा प्रभाव ठळकपणे दिसतोय। अनेक ठिकाणी भाजप आणि मवियात यांच्यात मतांचा फरक काहीच्या शेकड्यांवर असताना मनसेची मतं 2 ते 6 हजारांच्या दरम्यान आहेत। घाटकोपर, भांडूप, अणुशक्तीनगर आणि माहीममध्ये तर मनसे निर्णायक ठरू शकते। त्यामुळे आगामी बीएमसी निवडणुकीत मनसेशिवाय मवियाला बहुमत मिळणं कठीण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। दिंडोशी भाजप 6987, ठाकरे सेना काँग्रेस 6985, मनसे 1181, गोरेगाव भाजप 11131, ठाकरे सेना काँग्रेस 10055, मनसे 1339, वर्सोवा भाजप 11267, ठाकरे सेना काँग्रेस 11111, मनसे 1166, जोगेश्वरी पूर्व भाजप 7542, ठाकरे सेना काँग्रेस 7502, मनसे 727, विलेपार्ले भाजप 9933, ठाकरे सेना काँग्रेस 8294, मनसे 3011, कलिना भाजप 10191, ठाकरे सेना काँग्रेस 9709, मनसे 740, भांडूप पश्चिम भाजप 10039, ठाकरे सेना काँग्रेस 9527, मनसे 2863, घाटकोपर पश्चिम भाजप 11051, ठाकरे सेना काँग्रेस 9350, मनसे 5881, घाटकोपर पूर्व भाजप 12980, ठाकरे सेना काँग्रेस 12069, मनसे 1519, अणुशक्तीनगर भाजप 10300, ठाकरे सेना काँग्रेस 4677, मनसे 6850, चांदिवली भाजप 17575, ठाकरे सेना काँग्रेस 15199, मनसे 3397, माहीम भाजप 9946, ठाकरे सेना काँग्रेस 7324, मनसे 7115। आता मुंबईची लोक सगळी नेते मंडळी ठरवतील। मुंबई त्यांना जिंकायची आहे, महाविकास आघाडीला जिंकायची आहे किंवा कोणाला आमचे सगळे नेते मंडळी आहेत काँग्रेसचे, त्यांनी त्या पद्धतीने बसून चर्चा करावी आणि तो निर्णय घ्यावा असं आमचं मत आहे।